नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 म्हणजे आता 14 फेब्रुवारी उद्याला जो तुमचा पेपर होणार आहे त्याच्या रिलेटेड आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच बघणार आहोत। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर एक्झामला जाण्या अगोदर ही प्रश्न नक्की बघा। प्रश्न बघा पहिला, सवंगडीचा समानार्थी शब्द कोणता? सवंगडीचा समानार्थी कोणता होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? मित्र। सवंगडीचा समानार्थी काय होणार आहे? मित्र। प्रश्न क्रमांक 2, भारती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेवढे पण एक्झाम आता जिल्हा न्यायालयाची जी शिफ्ट वाईज एक्झाम झाली त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे विचारलेले होते, तर चांगल्या प्रकारे समानार्थी विरुद्धार्थी करून जा विद्यार्थी मित्रांनो उद्या। भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। तर कोणार आहे भरती? भरतीचा समानार्थी काय होणार आहे? ओहोटी। समानार्थी काय होणार आहे? ओहोटी। प्रश्न क्रमांक 3, तो काम करतो। तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी रूप वाक्य कोणते आहे? तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीलिंगी विचारलेले आहे, तर काय होणार आहे? ती काम करते। ती काम करते। ती स्त्रीलिंगी, हा नपुसकलिंगी, हा पुल्लिंगी, ते नपुसकलिंगी, तर ती आलं तर काय येणार आहे? स्त्रीलिंगी। प्रश्न क्रमांक 4, हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे या वाक्यार्थाला बाधा न आणता या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा। तर बघा उद्गारार्थी वाक्य कोणतं होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? अबब केवढा हा नदीचा प्रवाह। अबब केवढा हा नदीचा प्रवाह। प्रश्न क्रमांक 5, विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखा। तर बघा विलासला बक्षीस मिळेल याच्यामध्ये साधा भूतकाळ ओळखायला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, काय होणार आहे? विलासला बक्षीस मिळाले। विलासला बक्षीस मिळाले। विलासला बक्षीस मिळाले। ऑप्शन नंबर 3 काय होणार आहे? ऑप्शन नंबर 3 विलासला बक्षीस मिळाले। प्रश्न क्रमांक 6, ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? बघा ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? भगवद्गीता। भगवद्गीता या ग्रंथावर आधारित आहे। ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1 इज राईट। प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचे ग्रंथ ओळखा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महानुभाव संप्रदायाचे ग्रंथ काय आहे? लीळाचरित्र। काय आहे? लीळाचरित्र। ऑप्शन क्रमांक 3 इज राईट। प्रश्न क्रमांक 8, ए या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा। ए या क्रियापदातील भूतकाळाचे रूप काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? आले। काय होणार आहे? आले। ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 ए या क्रियापदाचे भूतकाळातील रूप काय होणार आहे? आले। प्रश्न क्रमांक 9, सरोज दिल्लीत राहते। सरोज कुठे राहते? दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग सांगा। तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा प्रयोग? कर्तरी प्रयोग। काय होणार आहे? कर्तरी प्रयोग। काय होणार आहे? कर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता शब्द अकल्पित या विचाराचा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अकल्पित विचारलेला आहे, तर विरुद्धार्थी काय होणार आहे? कल्पित। काय होणार आहे? कल्पित। प्रश्न क्रमांक 11, शब्दाचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा। तर इथं बघा तुम्हाला योग्य पदक्रम लावायचा आहे। याच्यामध्ये बघा, जगात दुसरी नाही संपूर्ण आई इतके कोणीही व्यक्ती प्रेमळ। दुसरं बघा, दुसरी प्रेमळ आई इतके कोणीही जगात संपूर्ण नाही। तिसरं बघा, संपूर्ण दुसरी प्रेमळ आई इतकी व्यक्ती जगात कोणीही नाही। आणि चौथं काय आहे? आई इतके प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही। तर काय होणार आहे उत्तर विद्यार्थी मित्रांनो? हे बघा, हे सेंटेन्स एकदम पदक्रम म्हणजे वर्डनुसार काय बरोबर आहे। ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 काय होणार आहे?
आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात कोणीही नाही. आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात कोणीही नाही. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 12. गायिका या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा. बघा इथं पुल्लिंगी रूप विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय? गायक. पुल्लिंगी. गायिकाचं काय पुल्लिंगी? गायक. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विरुद्धार्थी विचारलेला आहे. काय होणार आहे? हरित हिरवेगार. नाही, बरोबर आहे. मेहनत कष्ट. विश्वास अविश्वास. धन संपत्ती. इथं काय होणार? विश्वास अविश्वास. काय होणार आहे? चुकीची जोडी ओळखायची. विरुद्धार्थी शब्द आहे तर कोणता होणार आहे? विश्वास अविश्वास. प्रश्न क्रमांक 14. श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, श्रीमंती या शब्दाचे पुल्लिंगी विचारलेले आहे तर श्रीमान. काय होणार आहे? ऑप्शन ए. काय होणार आहे? श्रीमान. ऑप्शन नंबर ए, श्रीमान. प्रश्न क्रमांक 15. पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा. तर बघा काय होणार आहे? अचूक विग्रह शोधा. काय होणार आहे? पाप अथवा पुण्य. काय होणार आहे? पाप अथवा पुण्य. प्रश्न क्रमांक 16. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. काय होणार आहे? अवयभाव. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज राईट. प्रश्न क्रमांक 17. खालील वाक्याचे रीतिभूतकाळी रूप बनवा. बघा खालील वाक्याचे रीतिभूतकाळी रूप ओळखा. काय होणार आहे? मधु लाडू खात असे. मधु लाडू खात असे. ऑप्शन नंबर 4. काय होणार आहे? ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते उदाहरण सकर्मक कर्तरी प्रयोगाचे नाही ते ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे नाही असं विचारलं तर काय होणार आहे? गायत्री घरी जाते. गायत्री घरी जाते. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 19. नाशिक येथे आयोजित झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण होते? अध्यक्ष कोण होते? जयंत नारळीकर. कोण होते? जयंत नारळीकर. प्रश्न क्रमांक 20. खालील द्वैकर्मिक क्रियापदाचे उदाहरण कोणते? तर बघा द्वैकर्मिक. आजीने नातीला गोष्ट सांगितली. द्वैकर्मिक 2 कर्म आहे त्याच्यामध्ये. काय? आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने काय सांगितली? नातीला गोष्ट सांगितली. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली. या वाक्यातील उद्देश विभाग कोणता? तर इथं बघा उद्देश विभाग विचारलेला आहे तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? त्याच्या हुशार मुलाने. त्याच्या हुशार मुलाने. प्रश्न क्रमांक 22. संत तुकारामांनी कोणत्या प्रकारची रचना केली? संत तुकारामांनी बघा अभंग लिहिलेत. काय लिहिलेत? अभंग लिहिलेत. प्रश्न क्रमांक 23. खालील वाक्यातील नामाचे लिंग बदला. तर बघा खालील वाक्यातील नामाचे लिंग बदलता. घोडी, गज, लांडोर, अश्व, घोडा. तर इथं घोडीचं काय होणार आहे? घोडाचं काय होणार आहे? घोडी म्हणजेच घोडा. इथं काय होणार आहे? घोडा. प्रश्न क्रमांक 24. ॲव्हर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा ॲव्हरचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. काय होणार आहे? स्वीकार. काय होणार आहे? स्वीकार. प्रश्न क्रमांक 25. लिंग वचन बदला. लिंग वचन बदला. तर बघा इथं विद्या आंबा खान जीभ. विद्या आंबा. इथं बघा विद्या आंबा खान जीभ. त्याच्यामध्ये योग्य वचननुसार विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहिलं काय येणार आहे? विद्या. नंतर काय येणार आहे? आंबे. नंतर काय येणार आहे? बघा विद्या आंबे खानी जिबा. विद्या आंबे खानी जिबा. तर फ्रेंड्स अशा प्रकारचे क्वेश्चन मराठी ग्रामरवरती आपण घेतलेले आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने.
याची तुम्हाला जर PDF लागत असेल तर आपण टेलिग्रामवरती याची लिंक शेअर करणार आहोत. तर उद्याच्या पेपरसाठी सर्वांना ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे क्वेश्चन नक्की करून ठेवा. मराठी व्याकरणवरती काढलेले क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो.